नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी कशी करायची आहे। तर थेट आपण आज शेतामध्ये आलो आहोत। पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या प्ले स्टोरवर यायचं आहे। प्ले स्टोरवर आल्याच्यानंतर ई पीक पाहणी सर्च करायचं आहे। सर्च करून इन्स्टॉल करून डाउनलोड करा। केल्याच्यानंतर या ठिकाणी नवीन खातेदार नोंदवा असं उघडायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग तुमचा निवडायचा आहे। विभागाच्या नंतर तुमचा जिल्हा निवडा। जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्ही तालुका निवडा व तुमचं गाव निवडा। गाव निवडल्यानंतर राईट साईडला हिरव्या बाणावर क्लिक करा। या ठिकाणी गट नंबर टाकायचा आहे। तुम्हाला गट नंबर माहीत नसेल तुमचं नाव टाका, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडायचे आहे। निवडल्याच्या नंतर राईट बाणावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचा खाते क्रमांक चेक करू शकता, होल्डिंगचा नंबर, आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमची नोंदणी आधीच झालेली आहे। तुम्हाला पुढे जायचे आहे का हो या बटनावर क्लिक करून पुढे जा। तर या ठिकाणी खातेदार नाव निवडायचं आहे एकदम सुरुवातीला, आणि संकेतांक क्रमांक विसरलात का त्यावर दाबून तुम्हाला या ठिकाणी तुमचा संकेतांक क्रमांक टाकायचा आहे जशास तसा बघून, व राईट बाणावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत। 2 नंबरचं ऑप्शन आहे उजव्या हाताला, पीक माहिती नोंदवा, यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण माहिती टाकायची आहे। या ठिकाणी खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक येईल ऑटोमॅटिक, जमिनीचं क्षेत्र येईल, खाली हंगाम निवडा, रब्बी व निर्भळ पीक, पिकाचा प्रकार मिश्र पीक असेल तर मिश्र पीक निवडा। या ठिकाणी पीक का फळबाग आहे तर या ठिकाणी तुम्हाला पीक निवडायचं आहे कोणतं आहे, गहू, ज्वारी, हरभरा, रब्बीमधील पिके निवडा। ठिकाणी हरभरा। या ठिकाणी तुम्हाला तुमचं क्षेत्र टाकायचं आहे। आता पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्रावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सिंचन प्रणाली कोणती आहे तुमची, विहीर आहे, बोर आहे, बोर निवडा, बोर असेल तर विहीर निवडा, विहीर असेल तर सिंचन पद्धती तुम्ही कशा प्रकारे सिंचन करता ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। तर या ठिकाणी क्षेत्र टाकून घ्या। पूर्ण असेल तर पूर्ण क्षेत्र टाका, कमी असेल तर या ठिकाणी कमी सुद्धा तुम्ही करू शकता। प्रवाही सिंचन, तुषार सिंचन, आणि या ठिकाणी तुमची लागवड दिनांक टाकायचा आहे। दिनांक टाकून घ्या ऑक्टोबर महिन्यामधला। ठिकाणी 22 निवडत आहे, ओके करायचं आहे आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो एकदम राईट तुम्हाला तुमच्या गटामध्ये जाऊनच ई पीक पाहणी करायची आहे। आसपास 50 मीटरच्या अंतरावर घेईल का या ठिकाणी अशा प्रकारे नकाशा दाखवत आहे गट नंबरचा। तर या गटामध्ये तुम्ही तुमची ई पीक पाहणी सोप्या पद्धतीने करू शकता, कारण हे नवीन अपडेट आहे। तुम्ही बाहेरून कुठूनही ई पीक पाहणी करू शकत नाही। तर या ठिकाणी छायाचित्र तुम्हाला 2 फोटो काढायचे आहेत। तुमच्या राईट लोकेशनवर जाऊन तुम्हाला या 2 फोटो घ्यायचे आहेत। तर पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी थोडं लोड घेत असल्यामुळे स्लो चालत आहे। पहिल्या याच्यावर क्लिक करा, छायाचित्र 1 वर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो घ्यायचे आहे हरभऱ्याचे। ज्या पिकाची तुम्ही पीक पाहणी करता त्याच पिकाची फोटो काढायची आहे आणि राईट क्लिक करायचं आहे। दुसरी फोटो तशीच घ्या। तर राईट बटनावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमची पूर्ण माहिती चेक करू शकता बरोबर आहे का। नसेल तर रद्द करून तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता। या ठिकाणी टिक करून तुम्हाला पुढे जावर क्लिक करायचं आहे। पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झालेली आहे। ते या ठिकाणी ठीक आहे या बटनावर क्लिक करा व तुम्हाला पुन्हा झाली की नाही ते पाहण्यासाठी पिकाची माहिती पहा यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पूर्ण माहिती दाखवेल। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका।